लोकशाही आहे, थांबवता येत नाही कोणाला. त्यांना जर 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष त्यांचे गेलेत, पण या 2.5 वर्षामध्ये त्यांचे जे काही कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत, छत्रपतींचे असतील, बच्चू कडूंचे असतील, ते त्यांना विचारा. त्यांना जर समाधान झालं नाही तर मग बोलायला पाहिजे ना. आपल्याबरोबर संजयजी शिरसाट आहेत. सर, महाराष्ट्रात आता तिसरी आघाडी ही बनू पाहते आहे. तुमच्या महायुतीसोबत असलेले जे बच्चू कडू आहेत त्यांनी काल स्वराज्य संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराज यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे आणि कदाचित ते त्यांच्याबरोबर जाऊन तिसरी आघाडी तयार करू शकतील असं त्यांनी संकेत दिलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जे अपक्ष असतात किंवा जे इतर पक्षाशी अटॅच असतात, त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना एक आपलं अस्तित्व दाखवायचं असतं. आणि जर ताकद वाढली असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आपण एक तिसरी आघाडी करावी आणि एक 5-25 लोकांचा दबाव गट आपला जर निवडून आला तर आपल्याला सरकारवर दबाव गट टाकता येईल, एवढं त्याचा अर्थ असतो. म्हणजे ते काही सत्ता स्थापन करतील किंवा आता बहुमतात येतील असं काही नसतं, पण एक दबाव गट असला पाहिजे आणि आपला व्हॉइस हा लोकांनी ऐकला पाहिजे. हा जर त्यांचा प्रयत्न आहे, मला वाटतं काही चुकीचा नाही आहे. त्या राज्यभरातल्या घटक पक्षांना एकत्रित करायच्या संदर्भातली काल त्यांच्या चर्चा झाली आणि विधानसभेच्या अनुषंगाने देखील ह्या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. बच्चू कडूंचं महायुतीतलं स्थान, त्यांचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. संभाजीराज छत्रपती यांचं देखील महत्त्व आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं. ह्या दोघांची जर आघाडी झाली तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसू नाही, तसं काय होत नसतं. तुम्ही हीच निवडणूक नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये हे एक घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असतात आणि लोकशाही आहे, थांबवता येत नाही कोणाला. त्यांना जर 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष त्यांचे गेलेत, पण या 2.5 वर्षामध्ये त्यांचे जे काही कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत, छत्रपतींचे असतील, बच्चू कडूंचे असतील, ते त्यांना विचारा. त्यांना जर समाधान झालं नाही तर मग बोलायला पाहिजे ना. म्हणजे कामं पूर्णपणे त्या शिंदे साहेबांनी केल्यानंतरही त्यांना महाआघाडी स्थापन करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या अनेक योजना सरकारने आणल्या पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाहीत. जर त्या पोचल्या आणि जर सरकारचे आणि आमचे विचार जुळले तर आम्ही एकत्र येऊ आणि 20 जुलैपर्यंत हा निर्णय घेऊ, नाहीतर अल्टिमेटम असं त्यांनी दिलं. काय वाटतं, आपण काही बोलायचा प्रयत्न करणार आहात का आपल्याकडून? नाही, बच्चू कडू तसे रोज CMना भेटतातही आणि मला त्यांना चांगल्या प्रकारे माहिती की काय काय प्रश्न सोडवलेत. परंतु आता शेतकरी, मग आरक्षण, मग आणखीन बाकी सगळं कारणं पार्टी स्थापन करण्यासाठी रेटावी लागतात आणि मग त्या पद्धतीने माणूस पुढं प्रयत्न करतो. परंतु मला वाटत नाही जे महायुतीमध्ये ते आहेत त्याच्यात जो सन्मान आहे तो मला वाटतं मोठा आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नलिन संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.